नवी मुंबईमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। नवी मुंबईत विविध आरोग्य सेवांचं लोकार्पण करण्यात आलं। मात्र या निमंत्रण पत्रिकेतून ठाण्याचे पालकमंत्री असून सुद्धा एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आलं। त्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे आणि ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध नाईक या वादाला फोडणी मिळाली आहे। बघूयात। नवी मुंबईमध्ये हम करोसा कायदा सुरू आहे, ते पक्षाला सुद्धा मानत नाहीये। जर असं सातत्याने होत असेल तर मला वाटतं हा विषय गंभीर आहे। नवी मुंबई महापालिकेनं पालकमंत्री म्हणून कार्यरत असलेले गेल्या अनेक वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव डावललं। कोणीतरी विचारलं गणेश नाईकांना काले झेंडे दाखवले। गणेश नाईकचा काय संबंध आहे? कार्यक्रम महापालिका। खरं तर एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीनं आता नकोसे झालेले आहे। ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातला संघर्ष नवा नाहीये। वनमंत्री गणेश नाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत। आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक यांच्यातील संघर्ष उफाळून आला। त्याला निमित्त ठरलं ते नवी मुंबईतील विविध आरोग्य सेवांच्या लोकार्पणाची निमंत्रण पत्रिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत। मात्र पालकमंत्री असतानाही आरोग्य सेवांच्या लोकार्पणाच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे। संतापलेल्या शिवसेना नगरसेवकांनी आंदोलन केलं। महापालिका आयुक्त कैलास शिंदेंच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपला संताप व्यक्त केला। तर दुसरीकडे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत गणेश नाईक यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि गणेश नाईक यांना काळे झेंडे दाखवले। नवी मुंबईत भाजपात हम करे सो कायदा सुरू असल्याचं म्हणत खासदार नरेश मस्के यांनी गणेश नाईकांना लक्ष्य केलंय। तर नवी मुंबईत भाजप नसून गणेश नाईक जनता पार्टी असल्याचा हल्लाबोलही मस्के यांनी केला। नवी मुंबईमध्ये हम करोसा कायदा सुरू आहे, ते पक्षाला सुद्धा मानत नाहीये। त्यांचा पूर्वीचा इतिहास आहे। भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत मंदाताई म्हात्रे, त्यांनी आज सकाळची स्टेटमेंट बघा। त्यांना सुद्धा मानत नाहीत, पक्षाला सुद्धा मानत नाहीयेत, मोदी साहेबांना मानत नाहीयेत, अमित शाह साहेबांना मानत नाहीयेत। हम करोसो कायदा आहे त्या ठिकाणी कुठेही म्हटलं जात नाही। भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, ती गणेश नाईक जनता पार्टी आहे, नाईक जनता पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी नाही आहे। हे स्वतः मंदाताई सकाळी म्हटलेले आहेत। तर उपमुख्यमंत्र्यांचा अवमान करणं गंभीर आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। मी गेल्या वेळेला सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना सर्व कॅबिनेट समोर हा विषय काढला होता। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सक्त सूचना दिल्या होत्या। काही लोकांचं लेखी जबाब त्यांनी मागितलेला आहे। आणि जर असं सातत्याने होत असेल तर मला वाटतं हा विषय गंभीर आहे। उपमुख्यमंत्र्याचा अपमान करणं हे योग्य नाही। म्हणून उद्या पुन्हा या विषयावर चर्चा आम्ही निश्चित घडून आणू आणि जो कोणता संबंधित अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई करायला भाग पाडू। नवी मुंबई महापालिकेनं पालकमंत्री म्हणून कार्यरत असलेले गेल्या अनेक वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांचं नाव डावललं आणि त्याचबरोबर त्या पत्रिकेवर तरी खासदार किंवा आमदारांची नावं होती, पण ह्या पत्रिकेवर तर खासदार आमदारांची नावं जर नसेल तर दुर्दैव आहे। मला असं वाटतं जो प्रोटोकॉल ऑफिसर आहे त्या प्रोटोकॉल ऑफिसरने ह्या विषयावर लक्ष देणं गरजेचं आहे। अन्यथा माझी मुख्यमंत्र्यांना ही विनंती राहील की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे पत्रिका छापतात त्या अधिकाऱ्यांना निलंबित करणं हे गरजेचं आहे। दरम्यान हा कार्यक्रम महापालिकेचा आहे, त्यात माझा काय संबंध असं म्हणत गणेश नाईक यांनी या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय। माझा संबंध नसताना मला काळे झेंडे दाखवण्यात आल्याचं यावेळेला गणेश नाईक म्हणाले। कोणीतरी विचारलं गणेश नाईकांना काले झेंडे दाखवले। गणेश नाईकचा काय संबंध आहे? कार्यक्रम महापालिका। महापौरांना तुम्ही प्रश्न असा की उद्याला येणाऱ्या प्रत्येक काले झेंडे दाखवायला काय वेळ लागते? एक फडका आणलं, काठीला बांधलं की झेंडा दाखवला। बातमी सत्यावर आधारित पाहिजे। काहीतरी तिला आरडाओरडा होता ही गोष्ट खरी, तर ते कोणासाठी होतं मला नाही माहिती। नवी मुंबईतल्या एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या वादानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनंही एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला।
रोजचं चालू आहे त्यांचं तिथं. परवा ते विमानतळावर नवी मुंबईच्या असंच झालं, आता असंच होतंय. खरं तर एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीनं आता नकोसे झालेले आहे, तर म्हणून असे जाणून बुजून असे प्रकार होतात. ठाण्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष आजचा नाहीये. मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून गणेश नाईक एकनाथ शिंदेंवर टीका करताना हातचं राखताना दिसत नाही, तर दुसरीकडे शिवसेना नेतेही गणेश नाईकांचा खरपूस समाचार घेताना दिसत आहेत. आता निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याशी आपला संबंध नसल्याचं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं असलं तरी हा विषय आता थेट मुख्यमंत्र्यांसमोर चर्चेला जाणार यात तीळ मात्र शंका नाही. स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई.